नमस्कार, मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तणनाशक आपल्या कपाशीमध्ये आपल्याला या ठिकाणी मारायचा का नाही मारायचा, तणनाशकचा वापर आपल्याला कपाशीमध्ये करायचा का नाही करायचा. आता बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी तणनाशकचा वापर बऱ्याच प्रकारे या ठिकाणी करत आहे. तर बघा, यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला तणनाशक मारणं योग्य आहे का अयोग्य आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तणनाशक आपल्याला या ठिकाणी नाविलाजाने मारावं लागतं. आपल्याला या ठिकाणी मजूर मिळत नाही, जास्त तण झाल्यावरती आपल्याकडे काही विलाज राहत नाही. परंतु तणनाशक मारणं हे योग्य आहे का याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊया. तर शेतकरी मित्रांनो बघा, कपाशी पिकाचे नियोजन करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच 1 महिन्याच्या नियोजनामध्ये अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी तणनाशकचा वापर करत आहेत. शेतकरी मित्रांनो, आता आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येक शेतकरी बांधव या ठिकाणी तणनाशकचा वापर करतोच आहे. तर बघा, विशेष गोष्ट म्हणजे या वर्षी पाऊस कमी असून सुद्धा सर्व शेतकरी बांधव हे तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकचा वापर भरपूर प्रकारे या ठिकाणी करत आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे तणनाशकचा वापर करावा का नाही करावा याची माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. मित्रांनो, यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे तणनाशकचा वापर कपाशी पिकामध्ये करण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो, यावर्षी पाऊस खूप कमी वाटतोय, तर या ठिकाणी आपल्याला कपाशीमध्ये तणनाशकची वापरायची बिलकुल गरज पडणार नाही. आणि जर पाऊस कमी असताना तणनाशकचा वापर केल्यास कपाशी या पिकामध्ये अपेक्षित वाढ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, पाऊस कमी जर असला तर आपल्याला या ठिकाणी मोठा फटका बसणार आहे. आपल्या कपाशी पिकाची जे अपेक्षित वाढ जे असते ते वाढ या ठिकाणी होणार नाही. तर बघा, आता दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस अति असेल तर शेतकरी मित्रांनो, जर पाऊस जास्त पडला तर या ठिकाणी काय होईल बघा. कपाशी पिकाचे नियोजन करत असताना सुरुवातीच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्यास पट्ट्यामध्ये तणनाशकचा वापर आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, जर पाऊस खूपच जास्त पडला तर आपल्या कपाशीचा जो मारा असतो, जे अंतर असतं, त्या अंतरमध्ये आपण या ठिकाणी तणनाशकचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, डवरणीचे महत्त्व पहा. आता या ठिकाणी कुठं डवरणी म्हणता, कुठे कोळपणी म्हणता, तर मी कोळपणी म्हणतो. तर बघा, कपाशी लागवडीपासून 30 दिवसाच्या दरम्यान 1 ते 2 वेळ कोळपणी केल्यास तणनाशकचा वापर कपाशी या पिकामध्ये करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जे कोळपणी जे वखरणे आपल्या शेताला मारतो ते जर आपण या ठिकाणी 2-3 वेळा जर केली तर आपल्याला या ठिकाणी तणनाशक मारण्याची गरज पडणार नाही. आणि बघा, कोळपणी करताना शेतकरी मित्रांनो, कोळपणी करताना खत पेरणी पद्धतीने देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, जर कोळपणी करत असाल तर आपण खत पेरणी पद्धतीने या ठिकाणी देऊ शकता. त्याच्याबरोबर तण नियंत्रणसुद्धा चांगल्या प्रकारे होईल. असं केल्यास आपल्या या ठिकाणी तण नियंत्रण एकदम चांगल्या प्रकारात या ठिकाणी होणार आहे. तर बघा, तणनाशकचा वापर करायचा असल्यास शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तणनाशकचा वापर करायचा असेल तर बघा, सुरुवातीच्या 30 दिवसामध्ये तणनाशकचा वापर कपाशी पिकामध्ये करायचा असल्यास सुरुवातीला कपाशीच्या लाईनमध्ये 6 ते 37 दोन्ही साईडने मजुराचा हाताने निंदून करून घ्यावे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तणनाशकचा वापर करायचाच जर असेल, अतिपाऊस जर असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 2, 4, 5, 10 मजूर लावून तुम्हाला 7 ते 8 इंच कपाशी इकडच्या साईडने आणि तिकडच्या साईडने सर्व कपाशी निंदून घ्यायची. कपाशी निंदून इकून तिकून घ्या, म्हणजेच खुरपणी करून घ्यावी. आता कुठे कपाशी निंदणं म्हणता, कुठे खुरपणी कर म्हणता, तर आपण या दोघांमधून काहीतरी एक समजून घ्या. बघा, आता त्यानंतर पट्ट्यामध्ये तणनाशकचा वापर आपण करू शकतो. कपाशी दोघी साईडने निंदून घेतले तर त्याच्या मधामध्ये आपण या ठिकाणी तणनाशकचा वापर करू शकतो.
आणि शेतकरी मित्रांनो, पट्ट्यामध्ये आपण तणनाशक वापर ज्या वेळेस करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, की आपल्या कपाशीच्या झाडावरती हे तणनाशक बिलकुल जायला नको. एवढी आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा आपल्याला अति पाऊस आहे आणि शेवटी पर्याय नाही अशा ठिकाणी शेतकरी मित्रांनो, पाऊस खूप पडला आणि आता आपल्याला पर्याय नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला कोणतं औषध मारायचं आहे ते बघा. तर शेतकरी मित्रांनो, हिटवीड हे गोदरेज ॲग्रोवेट द्वारे विकसित केलेले एक तणनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, हिटवीड नावाचं हे तणनाशक या ठिकाणी आहे, जे विशेषतः कापूस पिकातील तणाच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. शेतकरी मित्रांनो, कापसाच्या तणासाठी हे तणनाशक या ठिकाणी वापरले जाते. आणि बघा, रुंद आणि अरुंद दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या तणावर प्रभावी आहे. शेतकरी मित्रांनो, तण या ठिकाणी बारीक पानाचा असो किंवा जाड पाण्याचा असो, हे कुठल्याही तणाचा या ठिकाणी सर्वनाश या ठिकाणी हे करून टाकतं आणि कोणत्याही इतर तणासोबत मिसळण्याची गरज नसते. शेतकरी मित्रांनो, कोणत्याही इतर तणनाशकासोबत हे मिसळण्याची गरज या ठिकाणी बिलकुल नाही. आणि आता याचे प्रमाण बघा. शेतकरी मित्रांनो बघा, प्रति 1 एकरसाठी 200 मिली 200 लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी व्यवस्थापन करावे. मित्रांनो, 1 एकरसाठी 200 मिली आणि 200 लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी या ठिकाणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा. चला तर व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.